बघा मित्रांनो, लक्ष द्या. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलेलं आहे, 2:30, 3:30, 4:30 हे जे वेळ असतं, तास काटा मिनिट किंवा किती अंश कोण होतं आपण काढू शकतो. आता मात्र ऑड घ्यायचं, कोणतेही टायमिंग घ्या. टायमिंग आहे बघा 7:10 झालेत. किती? 7:10 झालेले आहेत. तर तास काटा मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 7 म्हणजे एक्झॅक्टली तासाचा काटा जो आहे थोडासा पुढे जाणार आहे, राईट आहे ना. आणि 10 म्हणजे एक्झॅक्टली मिनिट काटा येत असतो बरं का, मिनिट काटा, राईट. आता किती अंशाचा कोन येईल प्रश्न आहे. घड्याळ बघायची आवश्यकता बिलकुल नाही. जो फॉर्म्युला मी सांगतो ते खूप लक्षपूर्वक ऐका. बघा 7ला कितीने गुणाकार करायचं? 60ने गुणाकार करायचं बरं का. 7 42 म्हणजे 420. ओके. हे मिनटं प्लस करायचं, हे मिनटं बेरीज करू. ठीक आहे, दोघांची बेरीज करा, 430 येतं. ओके. डिवाइड बाय 2 करा, भागिले 2, राईट. काय येतं? 215. आता हा झाला पहिला स्टेप बरं का, लक्षात राहू द्या. पहिला स्टेप मी काय केलेला आहे, तासाला 60ने गुणाकार, त्यामध्ये मिनटं प्लस 430 भागिले 2, आलेली संख्या 215, राईट. दुसरा स्टेप काय करायचा आहे, हे मिनटं आहेत, 10 मिनटं आहेत, मग त्याला 6ने गुणाकार करा बरं का. कितीने? 6ने गुणाकार करायचं आहे. बघा 10 × 6 म्हणजे 60. जी संख्या मोठी आहे त्यातून लहान संख्या वजा करा. कधी संख्या ही मोठी असते बरं का, डिवाइड केल्यावर कधी ही संख्या मोठी असते बरं का. जी संख्या मोठी आहे त्यातून लहान संख्या वजा करा, येणारा कोण असतो. बघा 215 मधून 60 गेले बरं का. ओके. किती येणार आहे? 60. 215 वजा आहे बघा, 5ला 5 घेतला आपण, राईट आहे ना. इथं मायनस केलेलं आहे. 21 मधून किती गेले? 6 गेले. किती उरले हो? किती उरले? 5. म्हणजे 155 अंशाचा कोन होईल. इन केस हा कोन 180 पेक्षा मोठा झाला असता तर 360 मी वजा केला असतो बरं का. ओके है ना. हा एकदम शॉर्टकट फॉर्म्युला आहे, सगळ्यात सोपा मार्ग. 11/3 असं काही घ्यायची आवश्यकता नाही. बिलकुल तासाने 60ने गुणाकार, मिनटं प्लस भागिले 2, हा पहिला स्टेप. दुसरा स्टेप काय केलं आपण, मिनटाला 6ने गुणाकार, जी संख्या मोठी आहे त्यातून लहान संख्या वजा करा, येणारा कोण असतो. हा सगळ्यात सोपा मार्ग, राईट. या व्हिडिओला फॉलो करा है ना, शेअर करा. हा पेज फॉलो करा आणि शेअर करा मॅक्झिमम. आणि तुम्हाला खाली लिंक दिलेला आहे आपल्या समर्थ अकॅडमीचा जो ॲप आहे, SCAPBN. या ॲपवर संपूर्ण महाराष्ट्रभर झालेल्या 2024चे सगळे प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत. ते तुम्हाला सोल्युशन्सच मिळणार आहेत. ॲप डाउनलोड करा आणि त्याचा बेनिफिट घ्या. ओके, थँक्यू.